आपण किती करत होतो फक्त 15 ते 16 15 ते 20 आणि त्यासाठी 4 दिवस दिले होते आपण म्हणजे रोज तुम्ही 10 जरी केले असते तरी पण आता परफेक्ट झाले असते. आणि हे लक्षात घ्या डायमेन्शन्स हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण डायमेन्शन्स मध्ये एकदा कॉन्फिडन्स आला मार्क्स पडायला लागले की नंतर फिजिक्समध्ये आपण पाठीमागे येत नाही. कळलं ना म्हणजे आपला कॉन्फिडन्स बूस्ट करणारा हाच टॉपिक आहे त्यामुळे इथं 100% डिवोशन देऊन प्रिपेअर करा. सिट डाऊन. नित्या झाली बेटा सगळे कंप्लीट. अरे हो नाही बोला ना बेटा असं काय शांत बसून घेता. हो म्हण नाही तर नाही म्हण. नाही झाले विसरतो याचा अर्थ काय होतोय घरचा ऍड्रेस विसरते का रोज विचारत जाते का बरं नाही विसरत. साक्षी ऑल डन. श्रुती 100% कंप्लीट आहे. प्रियंका आहे. सुप्रिया मनीषा नक्की मग आज प्रॉब्लेम नाही येणार काहीच डायमेन्शन विचारले तर. वैष्णवी झाले. प्रतीक अनिकेत अथर्व कंप्लीट है. रुपेश हो गए ना. चलो ठीक है बाकी सगळे झाले. एप्लीकेशंस ऑफ डायमेंशनल एनालिसिस हमने शुरू किया था याद है. क्या करते थे हम उसमें डिफरेंट फिजिकल क्वांटिटीज के बिटवीन रिलेशन डिराइव करते थे और उससे रिलेटेड कितने एग्जांपल सॉल्व किए थे 11. चलो आगे नेक्स्ट वही करना है हमें जब तक सबके आंसर्स करेक्ट नहीं आते. आपको बोला है कि मास जो है वो प्रोपोर्शनल है हीट एनर्जी के साथ एंड लेटेंट हीट के साथ इस तरह से m प्रोपोर्शनल टू q रेज टू a l रेज टू b. तो आपको फाइंड करनी है वैल्यूज ऑफ a एंड b. यहां पे m का मतलब मास है. श्रुति डायमेंशंस काय असतील m1. q का मतलब हीट चार्ज में हीट हीट एनर्जी एनर्जी डायमेंशन सांग स्टैंड अप. L2 M1 T-2. L का मतलब लेटेंट हीट. सिट डाउन. वैष्णवी स्टैंड अप. लेटेंट हीट के डायमेंशंस नीट नाही बघितलं तू. पायल लेटेंट हीट L2 T-2 ओनली L2 T-2 हो गया. चलो सिट डाउन. अब करो सॉल्व. आगे की प्रोसेस तो मालूम है. फर्स्ट स्टेप में क्या करना है प्रोपोर्शनलिटी को निकाल के इक्वल टू लिखना है. तो ये बनेगा m इक्वल्स टू q रेज टू a l रेज टू b. तो उसके बाद सेकंड स्टेप में डायमेंशंस पुट करने हैं. तो बोलो m के डायमेंशंस m1 q के डायमेंशंस l2 m1 t-2 पावर है a. l मतलब लेटेंट हीट उसके डायमेंशंस l2 t-2 पावर है b. अभी क्या करते हैं आगे के स्टेप में पावर की पावर को मल्टीप्लाई करना है. ठीक है तो मल्टीप्लाई करते टाइम बोलो 2 इंटू a 2a 1 इंटू a माइनस 2 इंटू a माइनस 2a 2 इंटू b एंड माइनस 2 इंटू b. यहां पे कुछ नहीं मतलब L0 M1 T0 हो गया. अभी एक स्टेप और बची है. क्या करना होगा LL बेस सेम है तो उनकी पावर को ऐड करना होगा. तो L बनेगा 2a प्लस 2b m बनेगा a t बनेगा माइनस 2a माइनस 2b इक्वल टू कौन है L0 M1 T0. अब यहाँ पे जिनका बेस सेम है उनकी पावर को इक्वेट करना पड़ेगा. इथं बघा m की पावर इधर m की पावर झालं m a इक्वल्स टू 1. यहाँ पे 2a प्लस 2b इक्वल टू 0 है बट a की वैल्यू तो 1 है तो प्लस 2 उधर जाके माइनस 2 माइनस 2 माइनस 2 नहीं माइनस 2 प्लस 2 कॅन्सल. क्या बचा माइनस 1. तो a1 b माइनस 1. किती लोकांचे सेम होते आन्सर्स तुम्ही सोडवलेच नाही. ठीक आहे चला पटकन आता बघून छापू नका. सॉल्व करताय असं सॉल्व करा. अब शॉर्टकट बोलूं. लास्ट लेक्चर में मैं बोलने वाला था लेकिन छोड़ दिया था हमने है ना. इसकी प्रैक्टिस हो गई है. ऐसे एज्यूम करके फिर मैं यहाँ पे शॉर्टकट बोलता हूँ. भारी शॉर्टकट आहे. खूप टाइम वाचेल तुमचा. बोर पण होणार नाही. हे काय होतं प्रोपोर्शनलिटी काढा इक्वल टू लिहा डायमेन्शन पुट करा पॉवरच्या पॉवर सोबत मल्टीप्लाय करा ज्यांचा बेस सेम आहे त्यांची पॉवरची ऍडिशन करा मग कुठे इक्वेशंस मिळतात. कळालं ना. अभी जो मेथड बोलेंगे उसमें डायरेक्ट एक स्टेप में इक्वेशन मिलेंगे दूसरे स्टेप में आंसर्स आएंगे. कैसे इकडे बोर्डवर लक्ष द्या. खूप सोपी बघा शॉर्टकट. या मेथड पेक्षा पण सोपी आहे बट जर ऐन टाइमवर विसरलोच आपण तर ही मेथड माहित पाहिजे म्हणून आपण यावर अगोदर लास्ट 2 दिवसापासून प्रैक्टिस करतोय. ठीक है देखो जैसे फर्स्ट एग्जांपल मैंने बोला था कि काइनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m रेज टू a v रेज टू b होती है. आठवत है
अभी हमें क्या करना है, ए एंड बी की व्हॅल्यू कॅल्क्युलेट करनी है. थोडंसं याला आहे ना ब्रेनचं वर्क आपल्याला जास्त करावं लागतं, हाताचं कमी करावं लागतं. ठीक है. अभी हमें मालूम है कि काइनेटिक एनर्जी में एल आने वाला है, काइनेटिक एनर्जी में एल आने वाला है, उसकी पावर कितनी है 2. L2m1t-2 है ना, तो एल की पावर कितनी है, मग डायरेक्ट 2 लिहून टाकायचं. क्लियर. इक्वल टू यम में एल है क्या, छोड़ दो, बी में एल है क्या, कितना है 1, तो 1 इंटू बी करेंगे, हो गया बी इक्वल्स टू 2. एक स्टेप में आंसर है. उसी तरह से काइनेटिक एनर्जी में मास की पावर कितनी है 1, तो यहां पे डायरेक्ट क्या लिखेंगे 1. मास में m है क्या, मास में m ही है, कितनी m की पावर 1, तो 1 इंटू ए बनेगा a. v में नहीं है त्यामुळे आपण इथे लिहून टाकणार a1 a1 b2. हो गया. कळलं नाही, एवढ्या लवकर नाही कळलं. ठीक आहे ना, असं वाटतं आपल्याला कळालं, बट सोडवताना परत घोळ होतो. ठीक आहे, त्यामुळे आपण अजून भरपूर प्रॅक्टिस करू. 1 ते 3 आणि 4 ते 5 या लेक्चरमध्ये आपल्याला टाइम लिमिट नाही आहे. जोपर्यंत तुमचं परफेक्ट होत नाही तोपर्यंत आपण त्याला वेळ देणार आहे. कळालं ना. फक्त जे आपल्या रेग्युलर टाइम शेड्यूल प्रमाणे बॅचेस असतात त्या बॅचमध्ये आपल्याला काय होतं की सिलेबस कंटेंट वगैरे सगळ्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतात. त्यामुळं तिकडं जर काही कळालं नाही तर अजिबात घाबरायचं नाही. कळालं ना. 2 बॅच आपल्याच आहे. मी मॉर्निंगला पण रिपीट केलं होतं, आता परत सांगतो. जसं 1 to 3 मध्ये वेक्टर सुरू झालाय, 4 to 5 मध्ये आपला काय सुरू आहे, डायमेन्शन सुरू आहे. तर पुढे चालून डायमेन्शन आणि एरर कंप्लीट झाला की 4 to 5 मध्ये परत 1D सुरू होईल. 2 to 3 मध्ये जेव्हा वेक्टर कंप्लीट होईल तेव्हा तिथं अगेन प्रोजेक्टाईल होईल. प्रोजेक्टाईल झाला की सर्क्युलर येईल, सर्क्युलर झाला की रिलेटिव्ह येईल, रिलेटिव्ह झाला की एनएलएम येईल. तोपर्यंत आपल्या इकडे 1D कंप्लीट होईल. क्लिअर. मग इकडे 1D कंप्लीट झाला 4 to 5 मध्ये की इकडे परत वेक्टर सुरू होईल. येते लक्षामध्ये. आणि इकडे वेक्टर सुरू होईल तेव्हा तिकडे परत वर्क पॉवर एनर्जी. म्हणजे हे 3 सायकल मध्ये आपण टॉपिक कंप्लीट करणार आहे. पण टार्गेट ठेवा की आपल्याला 3 बॅच करायची गरजच नाही पडली पाहिजे. हे कधी पॉसिबल आहे, स्कोर पहले 100 होता, आता 120 असेल. कळालं ना. पर टेस्ट रेगुलर एवरी डे जो टेस्ट हो रही है उसमें 120 प्लस मार्क्स अगर आ गए तो ये बाकी की बैच में करने की जरूरत नहीं है. आणि येतात एक टॉपिक जर रेग्युलर बॅच मध्ये 100% परफेक्ट आपण केला, परत करायची गरज पडते का, जर केलास तर काय होईल, आपली हवा होईल. बरोबर आहे की नाही. सगळे आन्सर्स आपणच देणार. आता जे रिपीट बॅच करताय सेकंड बॅचला आल्यानंतर काय करतात ते एकदम टेन्शनच घेत नाही, फक्त आन्सर देऊन आपण लय भारी आहे हे स्वतःला त्यांना फील करून घ्यायचं असतं, म्हणून ते बॅचला बसतात. कळालं ना. दोन्ही साईडनी त्यांचाच फायदा आहे. कॉन्फिडन्स पण बूस्ट होतो, रिव्हिजन पण फ्रीमध्ये होते, घरी जाऊन वर्क करायचं काम नाही. फ्रीमध्ये इन द सेन्स एक्स्ट्रा टाइम द्यायचा नाही म्हणून. कळालं ना. म्हणजे बघा 1D परत सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत का असे, बट इथे जर 2 तास तुम्ही बसले की कंप्लीट टॉपिक तिथं होऊन जातोय. सेम वे असं कंप्लीट होईपर्यंत सिलेबस कंप्लीट होईपर्यंत आपली सायकल असणार आहे. आणि एक्झामच्या तुमच्या नीटच्या एक्झामच्या अगोदर मी सांगितलंय कंप्लीट 1 मंथ फिजिक्स आपला बंद असेल. बंद असेल इन द सेन्स फिजिक्स करायचंच नाही आपल्याला, कारण शेवटच्या 1 महिन्यात करून काहीच होत नाही. त्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला 100% कंप्लीट करून त्याला वाउंड अप करून ठेवून द्यायचं आहे. आणि एक्झामच्या 1 मंथ बिफोर जो आपला 100% टाइम असेल, कोणतेच क्लासेस असणार नाही. त्यामुळे पूर्ण सेल्फ स्टडीचा जो टाइम असेल तुमचा त्यामधला 90% टाइम त्याच्यामध्ये 60% बायोला 30% केमिस्ट्रीला द्यायचा आहे. 10% फिजिक्स करायचं असतं ते आपण सोबत करतो. कळालं ना. पण हे कधी येईल, याचा आउटपुट कधी येईल, जर आपण त्या 1 मंथ अगोदरपर्यंत जेवढं प्रेशराईज करतोय, जेवढं वर्क करून घेतोय आपण, जर त्या सगळ्या सिस्टीममधून आलो तर. नाही तर मध्येच इकडं मग आपली DNRP निघते, तिकडं मध्येच आपल्याला काहीतरी वेगळं अजून भेटतं, मध्येच तिकडं काहीतरी नोटबुक चेक होतात. मग या गोष्टीमुळे काय होईल, तुमचं हे राहिलेलं प्रिपरेशन मग फायनल एक्झामच्या अगोदर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करणार. कळालं ना. 1 मंथ बिफोर जोपर्यंत टाइम आहे, फिजिक्सला 60% टाइम, केमिस्ट्री आणि बायो 40%. हे जर तुम्ही मेंटेन केलं ती माझी कमिटमेंट आहे. 1 मंथ बिफोर 90% टाइम तुमचा फ्री असेल. 90% टाइम म्हणजे 24 तास असले फक्त मी 2.5 तास घेणार तुमचे. कळालं ना. बाकी कंप्लीट टाइम तुमचा बायोकेमिस्ट्रीला असेल. चलो काइनेटिक एनर्जी आगे पोटेंशियल एनर्जी क्या होता है, फॉर्मूला मालूम नहीं है, हमें डिराइव करना है. m⁴ g⁴ b h⁴ c. बट अभी पहले मेथड से नहीं करेंगे, शॉर्टकट से करेंगे. तो हमें मालूम है पोटेंशियल एनर्जी है, इसमें एल है क्या, कितना है, डायरेक्ट लिहून टाकायचं 2 इक्वल टू मास में एल छोड़ दो, जी में एल एकदाच आहे, मग 1 इंटू बी, एच में एल एकदाच आहे. कळतं की एच में एल म्हणजे काय आलं, HML कहते का. एच म्हणजे हाइट, हाइट में डायमेंशन में जो सिंबल होते हैं ना एल, कितना आएगा, L1 आएगा. तो 1 इंटू सी, बस ये ऐड करना है हमें. तो क्या बनेगा B प्लस सी. ये फर्स्ट इक्वेशन बन गया. आगे पोटेंशियल एनर्जी में मास है क्या, कितना है, 2 1 ना, डायरेक्ट लिहून टाकायचं. इधर मास में कितना है 1 इंटू ए, यहाँ पे भी मास नहीं है, यहाँ पे भी मास नहीं, ए आ गया 1. अभी टाइम के लिए पोटेंशियल एनर्जी में टाइम कितना है, इधर मास में टाइम नहीं है, एच में टाइम नहीं है, जी में है, कितना है -2. कितना है -2.
इनटू बी करेंगे तो माइनस ऑफ 2b, -2 तो b इक्वल्स टू आ गया b1, यहाँ पे पुट करेंगे तो c इक्वल्स टू होगा 1a1 b1 c। फ्लॅश पडता ना डोक्यामध्ये, कळते म्हणून आपल्याला कन्फ्युजन नहीं ना कहीं, नक्की। चलो आगे, काइनेटिक एनर्जी हो गई, पोटेंशियल एनर्जी हो गई। बाद में सरफेस टेंशन इज प्रोपोर्शनल टू फोर्स रेस टू ए एल रेस टू बी है। परत अभी शॉर्टकट से करना है। सरफेस टेंशन में एल कितना है ही नहीं, मतलब 0 है, तो क्या लिखना पड़ेगा यहाँ पे 0 इक्वल टू फोर्स में एल है क्या, कितना है 1, तो 1 इंटू ए, यहाँ पे भी एल एक बार 1 इंटू बी, तो ये ए प्लस बी हो गया 0। आगे सरफेस टेंशन में मास आएगा 1, फोर्स में मास तो ए इक्वल्स टू 1 आ गया आंसर। A1 पुट कर दिया, B इक्वल्स टू हो गया -1, संपलं। पहिले आपल्याला एक बोर्ड अख्खा एकाच क्वेश्चनला लागत होता, कळतंय ना? पायल नक्की, वैष्णवी हे दोन कळाले का? हा, इथं नाही कळालं का? हे फर्स्ट कळालं का? सेकंड मध्ये आपण मास इक्वेट करतोय। सरफेस टेंशन में मास कितना है 1 है, इसलिए क्या कंडीशन क्या है कि सरफेस टेंशन के डायमेंशंस मालूम चाहिए। क्या होता है m1 t-2, m1 था इसलिए 1 लिख दिया। यहाँ पे मास सिर्फ फोर्स में कितना है m1, 1 इंटू ए, इसलिए a इक्वल्स टू 1 हो गया। आणि हा a1 वरच्या इक्वेशन मध्ये पुट केला। पुट कसं करतात ते माहिती आहे का? म्हणजे या a च्या जागी आपण 1 लिहून टाकणार, मग काय लिहिले 0 इक्वल्स टू 1 प्लस b, फिर +1 इधर आएगा तो 0 - 1 इक्वल्स टू b, एंड 0 - 1 म्हणजे -1 असतो। क्लियर नित्या? नक्की, ठीक है, चलो हो गया। फिर आगे हे लिहायचंय, कोण म्हटलं? नाही लिहायचं असेल तर लिहून घेत जा बेटा। एक सोपं बरं सांगू, याच्यापेक्षा अजून एक लाईव्ह पेन लेक्चर मीटिंग जॉईन करा आणि फक्त स्क्रीनशॉट घ्या, मग काय होईल नंतर लिहिताना रिव्हिजन पण होईल। इथं काय करतो आपण, फक्त छापून घेतोय, बरोबर आहे की नाही? तर छापण्याची प्रोसेस बंद करा। कधी पण लक्षात ठेवायचं, कुठलंही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मैथ्स, कोई भी अगर बोर्ड पे से डेटा अगर कॉपी कर रहे हो उसको समझ लो पहले एंड बिना देख के लिखो। अगर बिना देख के लिखा तो वो प्रिपेयर होता है, समजलं ना? कारण आता एक स्वतःवर एवढा तर कॉन्फिडन्स पाहिजे ना। 5 मिनिटापूर्वी मी बडबड केली आहे तीच आपण 5 मिनिट पासून बघतोय, ते पुढचे 5 मिनिट आपल्याला आठवायला पाहिजे ना। तरी पण आपण बघून लिहितो, म्हणजे आपण स्वतःवर विश्वासच ठेवत नाही, कळालं ना? तर ती हॅबिट थोडीशी चेंज करा। आगे नेक्स्ट आपको बोला है कि C जो है वो प्रोपोर्शनल है टू द Q रेस टू A V रेस टू B। आता मी बाजूला डायमेन्शन्स लिहून देतो, कन्फ्युजन नको व्हायला म्हणून। C मतलब कॅपॅसिटन्स है, कॅपॅसिटन्स के डायमेंशंस L-2 M1 M-1 T4 I2, Q के डायमेंशंस I1 V के डायमेंशंस L2 M1 T-3 I-1। हे एवढ्या वेळा रिपीट करा की घरच्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे की रात्री तुम्ही ना बरतळत होते, कळालं ना? काय तर एरिया L2 व्हॉल्यूम L3 हे झालं पाहिजे बेटा। हे झालं म्हणजे काय होतं की आपलं फिजिक्स सगळीकडे असं काय म्हणतो आपण, कळालं मला काय म्हणायचं ते? ठीक है, काही गोष्टींना शब्द नसतात, समजून घ्या। हो गया क्लियर? अभी सॉल्व करने के लिए देखो साक्षी, C में L की पावर कितनी है, लगेच लिहून टाकायचं -2, प्रोपोर्शनलिटी की जगह पे इक्वल टू आएगा। अब Q में L है ही नहीं, छोड़ दो। V में L कितना है, पावर की पावर को मल्टीप्लाई करने वाले, तो 2 इंटू V की पावर B है, तो क्या बनेगा 2B, तो 2 कैंसल, B इक्वल टू -1 इज द आंसर। नेक्स्ट अब यहाँ पे C में M की पावर कितनी है -1 इक्वल टू Q मध्ये नाहीच आहे, इथे किती आहे 1 इंटू B आलं होतं तेच परत मिळालं, काही फरक पडत नाही। उसके बाद में T के लिए जाएंगे, C में T कितना है 4, Q में T कितना है 1, तो 1 इंटू A, यहाँ पे कितना है -3 इंटू B, क्लियर? बट B की वैल्यू तो -1 है, -1 इंटू -3 +3 इधर आएंगे तो 4 - 3 A इक्वल्स टू 1। वैष्णवी कळालं की? हे जरी कळत नसेल तरी पण मी एक्सप्लेन करू, कळालं ना? फक्त तुम्ही विचारा काय कळत नाही, तुम्ही ते जर विचारले तर मला कळणार नाही। नेक्स्ट क्लियर हो गया? आंसर आ गया ना? ये क्लियर हो गया बेटा B की वैल्यू। अब यहाँ पे क्या था 4 इक्वल्स टू A - 3B है, तो B की वैल्यू कितनी है -1 है, तो हम क्या करेंगे इसको A - 3 B की जगह पे -1 लिख देंगे। क्या कैसे, ये इक्वेशन कैसे आया क्या? ओके, यहाँ पे T की पावर C में कितनी है देव 4, तो ये 4 लिख दिया, इक्वल टू Q में T की पावर कितनी है 1, बस उसकी और एक पावर है A, तो पावर की पावर का मल्टीप्लीकेशन करते 1 इंटू A, तो ये A आ गया। उसके बाद में V में T कितना है -3, तो -3 इंटू B -3, क्लियर है अभी? चलो नेक्स्ट
अभी आपको बोला है कि लेंथ जो है वो प्रोपोर्शनल है b रेज टू a, f रेज टू b एंड i रेज टू c. फाइंड द वैल्यूज ऑफ a b c. अब l के डायमेंशंस होते हैं l1, देन b के डायमेंशंस होते हैं m1 t माइनस 2 i माइनस 1, f के डायमेंशंस है l1 m1 t माइनस 2 एंड i मतलब करंट, डायमेंशंस है i1. कर सकते सॉल्व अभी? चलो प्रत्येकाने सॉल्व करा, आन्सर आलं पाहिजे आता. स्पेशली वैष्णवी, पायल, नित्या तुमचं आलंच पाहिजे. एवढं वर भाषण रे. तुम्ही सांगा काय काय करायचं, मी सॉल्व नहीं करणार. चलो बोलो. फर्स्ट स्टेप में क्या करना पड़ेगा? एल की पावर 1 है तो 1 लिहिलं, पुढं इक्वल टू. ओके नेक्स्ट. बी में एल की पावर आहेच नाही, सोडून द्या. देन एफ में एल की पावर 1 है, 1 इंटू बी. बी इक्वल्स टू आ गया 1. हे सगळ्यांचं करेक्ट होतं नक्की. हे खूप अवघड होतं बरं का. ठीक है नेक्स्ट. अब यहाँ पे मास के लिए जाएंगे. एल में मास, बी में मास 1 इंटू ए, फोर्स में मास 1 इंटू बी. तो ए प्लस बी अगर 0 है, बी अगर 1 है तो ए कितना हो गया? -1. हे पण करेक्ट है. उसके बाद में अभी देखो लेंथ हो गई, मास हो गई, टाइम. टाइम के लिए देखो, टाइम यहाँ पे है नहीं मतलब 0 है. बी में कितना है? -2. तो -2 इंटू ए. देन यहाँ पे फोर्स में -2 है, -2 इंटू बी, -2b. देन इधर है ही नहीं, इथं आन्सर येणार नाही, सोडून द्या. आपल्याला सी पाहिजे.
उसके लिए हम क्या करेंगे, आई इधर 0 है, बी मध्ये आई आहे का, आहे, -1 इंटू ए माइनस ऑफ ए, फोर्स में नहीं है, प्लस सी, तो माइनस ए प्लस सी इक्वल टू 0 है, बट ए कितना था, -1, माइनस ऑफ -1 +1, +1 इधर आएगा तो यानी सी इक्वल्स टू कितना है, -1, A1 B -1 C -1, किती लोकांचे सेम होते, एक चुकलं 2 बरोबर आहे, एक चुकलं, हे बघ इकडे आय नाहीच आहे म्हणून 0, बी मध्ये आय ची पॉवर -1 आहे, मग -1 इंटू ए -a, परत एफ मध्ये नाहीच आहे, आय मध्ये किती आहे, I1, इथं पॉवर किती आहे, सी, 1 इंटू सी, मग हे -a प्लस सी, फक्त ए ची व्हॅल्यू आपण पुट केली, क्लिअर. कोणती मेथड बेटर आहे, ही का पहिली वाली, हा मग याच्यावरच प्रॅक्टिस करा, ठीक आहे. नेक्स्ट, न्यू प्रोपोर्शनल टू ई रेस टू ए एच रेस टू बी है. अब न्यू मतलब फ्रीक्वेंसी, डायमेंशंस लेना है t-1, ई मतलब एनर्जी, डायमेंशंस होंगे L2 M1 T-2, H मतलब प्लैंक्स कांस्टेंट, डायमेंशंस होंगे L2 M1 T-1. चलो करो सॉल्व. आता करेक्ट आली पाहिजे वैष्णवी, एक पण रॉंग नाही व्हायला पाहिजे. असं कोण होतं हे काहीच नाही कळालं आणि सोडवलंच नाही किंवा तिन्ही रॉंग झाले, रेज युअर हँड्स. नो वन. चला बाकी ज्यांची यायला लागले, फक्त आता पायल, वैष्णवी, श्रुती नाही, श्रुती नाही, पायल, वैष्णवी, नित्या आणि अजून कोण, हां तुम्हाला तिघींना आज 9 वाजेपर्यंत हीच प्रॅक्टिस करणार आपण आज. आज याचा विषय संपला पाहिजे. पायल, आयुष्यात परत डायमेन्शन दिसले की आपल्याला परत वेळ द्यायची गरज नाही पडली पाहिजे. तुम्ही दुपारी का नव्हत दोघी, वेक्टर सुरू झाला बेटा. वैष्णवी हां A1/3 आणि बी, व्हेरी गुड, रॉंग. असं नका करू, हे बघ वेळ लागला तरी चालेल पण आन्सर करेक्ट पाहिजे. B -1 आणि A1 करेक्ट आहे, ये करेक्ट आहे. देव आ गया अभी करेक्ट नाही. चलो सगळ्यांनी झालं अटेम्प्ट करून सोडवा, मी थांबतो तुमच्यासाठी. काय आलं, A1 B -1, व्हेरी गुड. नित्या, साक्षी, A1 B -1, श्रुती, सुप्रिया आले, अथर्व आले काय सर, येत आहे, आलेच पाहिजे आज, आज त्याच्या घरी जाऊ देणार नाही मी तुला. चलो बोर्ड पे ध्यान दो अभी, तो सोडू का, आले काय सर, काय आले, -1 आणि 1 तुझे, मास्क काढून बोल, आणि बी -1. बरोबर, एवढं घाबरत का सांगतेस. चलो बोर्ड पे ध्यान दो, यहाँ पे न्यू में L है क्या, नहीं है, तो ये बनेगा 0. देव इधर ध्यान दे. इक्वल टू एनर्जी में L है क्या, इकडे बघायचं कितने आहे, 2 इंटू ए 2a, H में है क्या, क्या होगा 2b, इथं काही मिळत नाही, याला असंच ठेवा. उसके बाद में न्यू में M है क्या, 0 है, छोड़ दो. एनर्जी में M कितना है, 1, मतलब A, एंड यहाँ पे A प्लस बी, ही इक्वेशन करेक्ट हुई सगळ्यांचे. अभी यहाँ पे न्यू में T कितना है, -1, यहाँ पे एनर्जी में -2a एंड -b. तो तीनों इक्वेशन में आपल्याला डायरेक्ट आन्सर कुठंच नाही भेटले, म्हणून आपण काय करतो, या इक्वेशनला सोडवतो. यांना म्हणायचं लिनियर सायमल्टेनियस. असं नाही म्हटलं तरी चालेल, ते म्हटलं की आपल्याला वाटतं मॅथ्सचं काहीतरी अवघड कन्सेप्ट असेल म्हणून, ठीक आहे ना, आपल्याला फिजिक्सच्याच मेथडने सोडवायचंय. आता इथं बघा, ये -1 इक्वल टू -2a -b आहे, याच्यामध्ये जर मी याला ऍड केलं, 0 इक्वल टू 2a प्लस 2b ऍड करतोय आपण, काय होईल, +2a -2a, -1 प्लस 0 इक्वल टू -b प्लस 2b. सुप्रिया, -b प्लस 2b,
1b प्लस बी, तो b इक्वल्स टू आ गया -1. आता कळालं किती लोकांचं सेम नव्हतं बी. बरं तुम्ही मॅथ्सवाली असं करायला लागले, कसं होईल तुमचं? अरे अथर्व हे माहित नाहीये, 6वी पासून शिकवताय बेटा हे कराय. आता माहित झाले ना, बरं ठीक आहे. आता b-1 कुठं पण पुट करा, इथं 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 जिथं बरं वाटेल तिथं, इथं बरं वाटतंय बरोबर. b-1 है, इधर आएगा तो a+1, संपलं. क्लियर. नेक्स्ट आपको बोला है r प्रोपोर्शनल है टू द ईटा रेस टू a, v रेस टू b, f रेस टू c. फाइंड द वैल्यूज ऑफ a b c. यांचे डायमेंशंस लिहून देतो मी. r के लिए डायमेंशंस L1, ईटा के लिए न्यू के लिए न्यू नहीं वेलोसिटी थी L1 t-1, f के लिए L1 m1 t-2. होता है का क्लियर बघा. देव अथर्व आता क्लियर झालं नाही, आता आन्सर यायला पाहिजे. चला साक्षी एवढा वेळ फाईल करेक्ट होते मागचं, माझं हे पण करेक्ट यायला पाहिजे. वैष्णवी c इक्वल टू -1/2 4. a इक्वल्स टू 1 करेक्ट है. 1/3 मग नाही आहे. सांग सांग नाही आलं. पण सौरभ वैष्णवी एवढा वेळ. जाधव प्रियंका तुझे पण नाही आले. -1 बोर्ड सोडू का? हे बघा 1/3 1/2 एकही येत नाही. आले तर +1 नाही तर -1 असे नाही आले. A1 आता करेक्ट आहे. काढ C-1 B काढा. रुपेश नाही आहे. A-1 B-1 C+1 हाँ ये करेक्ट है. हे कोणाकोणाचे आलेत? A-1 B-1 C+1 1 2 3 4. बाकी काय झालं श्रुती? चला बोर्डवर लक्ष द्या. स्टॉप राइटिंग. जास्त कंफ्यूज नहीं हुई. इकडे लक्ष द्या. पायल क्या करना है बोलो. R में L की पावर कितनी है? 1. तो 1 लिखना है इक्वल टू ईटा मतलब कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. इसमें L की पावर कितनी है? हे डायमेंशन चेक करा एकदा. बरोबर आहे का? नाही तुम्ही घेतले सोडवताना आता ते बरोबर घेतले का? हे तर बरोबरच आहे. करेक्ट आहे. अब यहाँ पे -1 इंटू ए, देन 1 इंटू बी, देन हे इक्वेशन सगळ्यांचं सेम होतं. ओके नेक्स्ट मास के लिए जाएंगे तो 0. ईटा में मास 1 इंटू ए,
देन प्लस सी, ए प्लस सी इक्वल टू 0, हे पण क्लिअर. आगे एम टी, टी यहाँ पे 0, ईटा में माइनस ए, वेलोसिटी में माइनस बी, फोर्स में माइनस 2c, हे पण क्लिअर. हो गे आन्सर काही भेटलंच नाही. आता काय करायचं, हे एडिशन सब्ट्रैक्शन करून बघायचं, कैंसलेशन करून. ठीक है, अब मैंने अगर ये फर्स्ट इक्वेशन में सेकंड, ये जो इक्वेशन है थर्ड इक्वेशन अगर ऐड कर दिया, क्या होगा, 1 इक्वल्स टू माइनस ए प्लस बी प्लस सी प्लस 0 इक्वल टू माइनस ए माइनस बी माइनस 2c. फक्त आपण या दोघांना ऍड करतोय, कळतंय का. अब एडिशन में क्या होगा, प्लस बी माइनस ए प्लस सी माइनस 2c. तो काय आलं, 1 इक्वल टू माइनस 2a माइनस सी. आता याला याच्यामध्ये ऍड करा, काय ले 0 इक्वल टू ए प्लस सी माइनस सी. अब ये a माइनस 2a इक्वल टू 1, म्हणजे a किती आला, अगर a माइनस 1 है यहाँ पे पुट करेंगे, यहाँ पे c कितना होगा, और यहाँ पे पुट करेंगे तो a माइनस 1 था, माइनस ऑफ माइनस 1 प्लस 1, b माहित नहीं है, प्लस 1 माइनस 1 कट हो जाएगा तो b इक्वल्स टू 1 बचेगा का माइनस 1. a माइनस 1 माइनस ऑफ माइनस प्लस 1 प्लस 2, तो इधर आके ये कट नहीं होंगे, इधर आके माइनस 1 होगा. ठीक है, कट नहीं होते बरोबर, b इक्वल्स टू माइनस 1. क्लिअर आहे. आता काय होतंय ना, मेन प्रॉब्लेम सगळ्यांना इथपर्यंत प्रॉब्लेम नसतोच, प्रॉब्लेम इथंच येतोय, लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन. कारण सोडवले ते 6वीला माहित नाही, पास कसं झालं तेच माहित नाही. ठीक आहे ना, त्यामुळे हे इक्वेशन सोडवताना एक तर याची प्रॅक्टिस करा, फक्त ऍड सबट्रॅक्ट करायचं. बट त्याच्यामध्ये पण काय होतं, एवढा वेळ नसतो आपल्याकडं, है ना. एकदा ऍड करून बघा, मग सबट्रॅक्ट करून बघा, ऑब्जर्व करायचं, यहाँ पे प्लस सी है, यहाँ पे प्लस सी है, ऐड करेंगे तो कैंसिल नहीं होगा, सबट्रैक्ट करते तो भी आंसर आ जाता. ठीक आहे, बट हे करताना पण काय होतं, आपला टाइम जो असतो 50 सेकंडचा तो क्रॉस होतो. म्हणून काय असतं ना, आपल्या क्वेश्चन सोबत 4 ऑप्शन असतात, क्वेश्चन सोबत 4 ऑप्शन असतात, कळतंय का. मग एकदा लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन बनले तर त्या केसमध्ये अशा मेथडनी आपण त्यांना सोडवत नाही. हे तुम्हाला येत नाही मला माहिती, तरी पण 2-4 असे घेतले. मग मी आता नंतर जे सांगणार आहे ते भारी वाटतं, डायरेक्ट सांगितलं तर मग त्याची व्हॅल्यू नसते. कळालं ना, काय असेल ना, हा क्वेश्चन येईल बरोबर आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. यहाँ पे ऑप्शन होंगे ए 1 1 2, ऑप्शन आएगा बी -1 +1 -1, ऑप्शन आएगा सी -1 -1 +1, ऑप्शन आएगा डी 1 1 1. ऐसे 4 ऑप्शन रहेंगे. कळालं. आता हे सगळं आपण कुठलं सोडवलंच नाही, बट हे 3 इक्वेशन कसे येतात इथपर्यंत सगळ्यांना क्लियर है. आगे इस मेथड से सॉल्व ही नहीं करना है, जे वाले करेंगे तो चलेगा, नीट वालों ने करना ही नहीं. क्या करना है, बस ऑप्शन ए में क्या है 1 1 2, A1 B1 एंड C2. तो 1 + 2 0 होईल का, म्हणजे पहिला आंसर नाही, याला एलिमिनेशन मेथड म्हणतो, कट. सेकंड ऑप्शन क्या है -1 +1 -1. अब A -1 है, C कितना है -1 है, -1 -1 0 होईल का, हे पण कट. अब यहाँ पे देखो -1 -1 +1 है, A + C है, -1 +1 हे असू शकतं, लगेच खुश नाही व्हायचं. ठीक आहे ना, या दोन्ही इक्वेशन मध्ये पण पुट करायचं, -a माइनस ऑफ माइनस +a +a म्हणजे +1 +1 +2. C किती आहे -1, 2 - 1 1, इकडे पण 1 इकडे पण 1, मतलब ये इक्वेशन को क्या कर रहा है, सॅटिस्फाय कर. कळालं ना, असंच चेक करायचं, याच्या पुढे हे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे नाही. क्लिअर. नेक्स्ट. मग आता या मेथडवर जरा कॉन्फिडन्स आलाय का येईल म्हणून आपल्याला, नक्की कन्फर्म, काही कन्फ्युजन नाही याच्यामध्ये, नाही होणार आहे अजून बरेचसे अननोन फॉर्म्युले येणार आहे ना. नेक्स्ट. अभी एक स्पेशल टाइप के क्वेश्चंस है जो कल से टेस्ट में रेगुलर आएंगे आपके 4 to 5 के, जिसमें क्या होता है, क्वेश्चन में ऐसे बोलते हैं कि इफ फोर्स एरिया एंड टाइम आर द फंडामेंटल क्वांटिटीज. आपल्या कुठल्या आहेत LMTI के, ते काय सांगतात कि इस इक्वेशन के लिए, इस एग्जाम्पल के लिए फोर्स एरिया एंड टाइम फंडामेंटल क्वांटिटीज है, तो मास के डायमेंशंस क्या होंगे. क्लियर आहे. क्वेश्चनवर जास्त विचार करायचा नाही, असं कसं काय झालं, मग ते यांनी ठरवलं होतं, कोणी युनोनी ठरवलं होतं, आणि काही पण दिलं, मग घोळ झाला, सर क्वेश्चन चुकला, लय विचार नाही करायचं. कळालं ना. त्यांनी असं जर म्हटलं असेल की फोर्स एरिया अँड टाइम आर द फंडामेंटल क्वांटिटी, घेऊन टाकायचं, लय क्रॉस करायचं नाही. ठीक आहे. अँड बोला की फाइंड द डायमेंशंस फॉर मास. इसका मतलब रिलेशन बनेगा m प्रोपोर्शनल टू f⁻⁴ a, a⁻⁵ b, t⁻⁴ c. कळालं. काय म्हटलं त्यांनी,
फोर्स एरिया अँड टाइम आर द फंडामेंटल क्वांटिटीज देन डायमेन्शन्स फॉर मास विल बी. ज्याचे विचारले तो LHS ला, ज्यांच्या टर्म मध्ये विचारले ते RHS ला. क्लियर, हे रिलेशन आलं पाहिजे. बाकी आपली प्रोसेस एज यूजुअल फिर से रिपीट होगी. M मतलब डायमेंशंस M1, F मतलब डायमेंशंस L1 M1 T-2, A मतलब डायमेंशंस L2, T मतलब डायमेंशंस K1. क्लियर. टाइम म्हणले का, टेम्परेचर म्हणले, टाइम म्हटलंय का, म्हणजे टी म्हणजे काय, डायरेक्ट T1 से. अभी हमारी शॉर्टकट के अकॉर्डिंग पुट करेंगे. इथं लेंथ किती आहे, इक्वल टू इथं लेंथ काय लिहू मग, A यहाँ पे 2B, यहाँ पे गरज नहीं, A प्लस 2B इक्वल टू 0. आगे नेक्स्ट इक्वेशन क्या होगा मास के लिए, 1, यहाँ पे A पुट आएगा गए, मग A1 है यहाँ पे पुट करेंगे तो B कितना आएगा, +1 इधर आएगा -1. का बरं नाही असू शकत. अरे बेटा ते एका एक्झाम्पल मध्ये होतं, त्याची मला माहिती होतं म्हणून. हे फॉर्म्युले मला माहिती की नाही म्हणून मी सांगितलं होतं की ते 1/2 1/3 येत नाही. कळाल ना, कंप्लीट फिजिक्स साठी नव्हतं ते. नेक्स्ट यहाँ पे टी की पावर कितनी है, 0. यहाँ पे टी की पावर -2 है, एरिया में नहीं है. यहाँ पे +c. आता 0 इक्वल्स टू -2a + c है. c कितना है माहित नहीं, a कितना है 1. तो क्या होगा 0 इक्वल्स टू -2 × 1 नित्या -2. तो ये बनेगा -2 + c यानी c इक्वल्स टू +2. झाले आंसर्स. यानी ऑप्शन रहेगा इस तरह से, f⁴a मतलब f⁴1, a⁻⁻² एंड t⁻². क्लियर है. अभी सेम कंडीशन को वो चेंज करके देंगे कि अब फोर्स एरिया टाइम नहीं है, अब एनर्जी देन टाइम एंड लेंथ आर द फंडामेंटल क्वांटिटीज द डायमेन्शन फॉर मास विल बी. परत आपण काय लिहिणार मग, m प्रोपोर्शनल टू e⁻a t⁻b l⁻c. करा फाइंड व्हॅल्यूज ऑफ ABC. हे लिहून घ्या पहिले. E एनर्जी, T टाइम, L इज लेंथ. प्रियंका तू याच्यानंतर कोणतं लेक्चर असतं, किती असतं, कुठलं, KBC. सिर्फ मास दिया है मतलब उसके डायमेंशंस M1. वन तीनों भी गुड. चलो मैं एक बार चेक करता हूं. बोलो मास है तो लेंथ है नहीं मतलब 0 इक्वल टू 2a + c. हे आलं का करेक्ट सगळ्यांचं. देन उसके बाद में मास लेंगे तो 1 इक्वल टू a, तो a1 आ गया. c कितना होगा -1/2. नाही बरोबर आहे गे, मग कुठं घोळ केला. अभी लास्ट में t है नहीं मतलब 0, यहाँ पे -2a + b, बट a कितना है 1, तो b इक्वल्स टू कितना आएगा 2. a1 c -1/2 b2. एवढा मोठा गोळ. 1 इक्वल टू 2a, सॉरी a बरोबर आहे, a इक्वल्स टू 1 आणि मग c -2. सिर्फ प्लस इधर जाके माइनस. आगे अभी ABC कळालं.
आता जेवढे वेरिएशंस पॉसिबल है बेस्ड ऑन फर्स्ट एप्लीकेशन ऑफ डायमेंशन एनालिसिस यहाँ पे हमने डिस्कस किए, लेकिन फिर भी जोपर्यंत तुमचे सगळे करेक्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला सोडायचं नाही. ठीक आहे, चला वर्कशीट दिली होती आठवते का? चला काढा वर्कशीट बाहेर. Record.